36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. हिंदू संस्कृतीमध्ये महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जाणारा वटपौर्णिमेचा सण संपूर्ण महाराष्ट्रासह तिवसा तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आलाय. तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सुवासिनींनी आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करून वटपौर्णिमा अत्यंत उत्साहाने आणि भक्तिभावना आणि आनंदी वातावरणात साजरी केली आहे. तिवसा तालुक्यातील गुरुकुंज, मोजरी, शेंदोळा खुर्द आणि ग्राम अनकवाडी येथील सुवासिनी महिलांनी वटपौर्णिमेनिमित्त एकत्र येत वटपूजनाचा सामूहिक सोहळा साजरा केलाय. सकाळीच पारंपरिक वेशभूषा करून महिलांनी वडाच्या झाडाची पूजा केली आहे. पतीला दीर्घायुष्य लाभू दे आणि संसार सुखाचा होऊ दे अशी प्रार्थना यावेळी महिलांनी केली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी गुरुकुंज, मोजरी आणि शेंदोळा खुर्द परिसरातील महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सुवासिनींनी पारंपरिक नऊवारी आणि काठपदराच्या साड्या परिधान केल्या होत्या. नाकामध्ये नथ, हातामध्ये हिरवा चुडा आणि पारंपरिक दागिने असा नटून थटून सोळा शृंगार करून महिलांनी वडाच्या झाडाला सुती धागा गुंडाळून मनोभावे प्रदक्षिणा फेऱ्या मारून आणि वटपूजन करून भक्तिभावाने आणि आनंदाने पूजा केली. या सणामुळे संपूर्ण गुरुकुंज, मोजरी, शेंदोळा खुर्द आणि अनकवाडी परिसरातील महिलांनी भक्तिमय आणि उत्साहाने वटपौर्णिमा हा सण साजरा केला. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.